स्वयंपाकघरातील काही भन्नाट ट्रिक्स. एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा. योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या. खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल. लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. मेंदू वड्यासाठी उडदाची डाळ भिजत टाकताना त्यात थोडा भाजलेला पापडखार घालावा, म्हणजे तळताना तेल जास्त लागत नाही. वडे हलके व खुसखुशीत होतात. मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा. यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील. जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले असेल तर फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवा. नंतर वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून ग्रेव्ही गरम करून खाऊ शकतो. पुरणपोळी भाजताना गॅस मध्यम ठेवा. तव्यावर पोळी भाजतेवेळी ती सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. पुरणपोळी झाल्यावर ती डब्यात किंवा एखाद्या भांड्यात ठेवू नका. ती एखाद्या कागदावर गार होऊ द्या. त्यानंतर त्या पोळ्या डब्यात भरा. पुरण शिजताना जर तुम्ही गुळाचे खडे घातले तर गूळ वितळायला वेळ लागेल. त्यामुळे किसणीला तेल लावून गूळ किसून घालावा. किसणीला तेल लावून गूळ किसल्याने किसणीला गूळ चिकटून राहत नाही. नूडल्स मोकळ्या होण्यासाठी 1 थेंब तेल टाका आणि त्या शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून लगेच थंड पाण्याने निथळून घ्या. चपातीची कणिक मळताना घट्ट मळली तर चपाती कडक होते. त्यामुळे कणिक जास्त पातळ पण नाही, सैलसर मळावी. त्यामुळे चपाती मऊ राहते. कणिक भिजवल्यानंतर 15 मिनिटे झाकण लावून मुरायला ठेवावे. त्यामुळे चपात्या छान फुगतात व मऊ होतात. जेव्हा वाटण तयार नसतं तेव्हा फोडणीमध्ये लसूण ठेचून घालायचं आणि थोडं बेसन पीठ घालायचे. खूप छान आमटी होते. कांदा खोबऱ्याचं वाटप करताना कांदा भाजते वेळेस मीठ टाकलं तर आठवडाभर तरी वाटप खराब होत नाही. अळूवडीसाठी बेसन पीठ भिजवून घेतल्यानंतर त्यावर 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. अळूवडी छान कुरकुरीत बनते. उरलेल्या शेव, चकली आणि चिवड्याचा पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा, कोथिंबीर टाकून मस्त थालीपीठ बनवा. साबुदाणा खिचडी करताना मिरचीचे तुकडे न करता ती बारीक वाटून घातल्यास खिचडी चवदार होते. मऊ इडली बनवण्यासाठी 4 वाट्या तांदळासाठी 2 वाटी उडीद डाळ असे प्रमाण घ्यावे. डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घालावे. तांदळामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे टाकावे. त्यामुळे इडली मऊ होतात. प्लास्टिक भांड्यावरील किंवा कप बशावरील डाग घालवण्यासाठी ब्लिचिंग पावडरचे पाणी त्यात घालून ठेवावे. त्याच पाण्याने थोडे घासून नंतर स्वच्छ धुवावे. जिरे खराब होऊ नये म्हणून जिऱ्याच्या डब्यात 5-6 इलायची टाकून ठेवा. यामुळे जिरे चांगले राहतात आणि त्यात किडे होत नाही. लिंबाचा रस काढावयाचा असल्यास प्रथम ते जमिनीवर हलक्या हाताने दाबून गोल फिरवावे. नंतर रस काढावा. रस भरपूर निघतो. मांस आणि मासे खाल्ल्यानंतर कधीही दुधाचे सेवन करू नका, कारण ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. झोपेत घोरल्यास नाकात मोहरीच्या तेलाचे 1-2 थेंब टाका. त्यामुळे घोरणे थांबेल. तुम्ही जर 1 किलो तांदळाचा पुलाव किंवा बिर्याणी बनवत असाल तर तो 4 किलोचा तरी भांडा तुम्ही वापरा. मग तुम्हाला ढवळताना तांदूळ तुटणार नाही. रायता बनवण्यासाठी तुम्ही जर दही करायला ठेवत असाल तर दहीमध्ये थोडीशी साखर घाला. त्यामुळे तुमचा रायता स्वादिष्ट बनेल. कारल्याचे कडवटपणा दूर करायचं असेल तर कारल्याचे साल काढून मिठाच्या पाण्यामध्ये कारले थोडा वेळ बुडवून ठेवायचं. असं केल्याने कारल्याचे कडवटपणा कमी होईल. आजच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.